महागडी मॅट नाही, आंतरराष्ट्रीय स्टेडियम नाही आणि आधुनिक सुविधा तर अजिबात नाही. फक्त मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस भरून बनवलेली एक गादी आणि त्याच गादीवर रोज सराव करणारा एक मुलगा. तोच मुलगा पुढे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतासाठी ऐतिहासिक रौप्य पदक जिंकतो. ही आहे नाशिकच्या छोट्याशा देव गावातील सर्वेश कुशारेची प्रेरणादायी गोष्ट. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका खेळाडूबद्दल ज्याने कोणत्याही मोठ्या सुविधा नसतानाही जगाला दाखवून दिलं की यशासाठी महागडी साधनं नाही तर मोठी स्वप्न आणि अथक मेहनत लागते. हा आहे भारताचा स्टार हाय जम्पर सर्वेश कुशारे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातलं छोटंसं देवगाव. इथून सुरू झालेला सर्वेश कुशारेचा प्रवास आज जगभर पोहोचला आहे. उंच उडी या प्रकारात भारताचं नाव मोठं करणाऱ्या सर्वेशने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 2.25 मीटरची उडी मारली आणि भारताला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिलं. आज तो भारतातील सर्वोत्तम हाय जम्प खेळाडूंमध्ये गणला जातो. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सर्वेशच्या गावात ना आधुनिक मैदानं होती ना महागडं प्रशिक्षण. तरीही त्याची जिद्द कमी झाली नाही. त्याचे प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी एक भन्नाट जुगाड केला. सर्वेशच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस भरून उडी मारण्यासाठी एक गादी तयार केली. त्याच गादीवर दिवस रात्र सराव करत सर्वेशने स्वतःला घडवलं. हळूहळू त्याने जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली. जिथे सुविधा नव्हत्या तिथे त्याने मेहनतीने आपली सर्वात मोठी ताकद बनवली. सर्वेशचे वडील शेतकरी होते. त्यांची इच्छा होती की मुलाने इंजिनियर व्हावं, पण सर्वेशचं मन खेळात होतं. शालेय स्पर्धेत त्याची कामगिरी पाहून प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी 2010 पासून त्याच्यावर विशेष मेहनत घ्यायला सुरुवात केली. यानंतर 2016 मध्ये त्याच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला. भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला पुण्यातील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. प्रशिक्षक जस्टिन थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ आणखी उंचावला. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही भारताचं नाव उज्ज्वल केलं. मक्याचा भुसा भरलेल्या साध्या गादीवर सुरू झालेला हा प्रवास आज भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय मंचावर अभिमानाने फडकवण्यापर्यंत पोहोचला. सर्वेश कुशारेची कहाणी आपल्याला शिकवते की यश मिळवण्यासाठी महागड्या सुविधा नाही तर मोठी स्वप्न, अथक मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द लागते. कदाचित म्हणूनच सर्वेशचं पदक हे फक्त त्याचं यश नाही तर प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे, जो कमी साधनांमध्येही मोठं होण्याचं धाडस करतो. जर ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.